रामकृष्ण आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता वाजलेत सकाळचे बघा. कुठे गेला? 5:42 झाले दादा. मस्त की मी उठलो 5:30 वाजले. फ्रेश वगैरे झालं होतं जरासं. आता जरा आंघोळीला जातो पटकन. बघा बाटली भरायला लावली आहे इथं. पटकन आंघोळीला जातो, फ्रेश होतं, मग तुम्हाला आवडून भेटतं मस्त की फ्रेश निघायच्या वेळेस. ओके तर मित्रांनो, आता मी पक्षपैकी रेडी वगैरे झालो आहे. पटकन मी आणि बाबा दोघं निघतो एकदम एकत्र. कॉलेजसाठी मी निघतो, बाबा कामासाठी. 6:30 वाजलेत. सो पटकन निघतो. ओके तर मित्रांनो, आता मी आलोय घरी आणि आता वाजले दुपारचे 3:30 वाजत आलेत बघा. आता मस्त की मी आता जेवलो, कॉलेज वगैरे आलो आहे, जेवलो वगैरे. तर आराम वगैरे करत होतो आतमध्ये आणि आराम तर केला आहे मी तसं तर. पण बघा काय वाट लावली मी, म्हणजे बेडची वाट लावली मी. झोपलेलो, झोपेत मी दंगल केली, दंगल बेडवरती एकट्यानं बघा. चादरांची फार वाट लावली. सो मम्मी आता बाहेर गेली, तर मम्मी याच्या आधी मला हे सगळं निस्तरलं पाहिजे. चादर बिदर मस्त की झटकतो बेटाकतो, घडी बिडी घालून मस्त की ठेवून देतो आणि अभ्यासाला बसतो पटकन. मित्रांनो, मी आता बेड वगैरे मस्त की सगळं आवरलं, नीट करून ठेवलं, जेणेकरून आई आल्यावरती तिला असं वाटू नये की पसारा आहे किंवा ह्याने कचरा केला आहे. तर बाहेर येऊन पटकन आपण ना अभ्यासाला बसूयात, अभ्यासाला. कारण की आज क्लासमध्ये होणार टेस्ट. स्वतः इथला पण असा पसारा काढू आणि अभ्यासाला बसूयात. बारकुली लाईट लावून मी हा बल्ब बदलला. बाहेरचा बल्ब मी आतमध्ये लावला आणि आतमधला बल्ब बाहेर लावला. सो आता पटकन अभ्यासाला बसूयात. तुम्हाला ऑर्डर करता अभ्यासाला कुठल्यावरच भेटतो अभ्यासावरून. आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 वाजले होता, म्हणजे 7:20 झाले होता अक्षरशः. आणि बघूयात आपल्या मातोश्रींकडे लावले जरा आपण. काल आपल्या मातोश्रींना बरं नव्हतं, पाया पडूयात त्यांच्या. आज सूर्यात पूर्वेकडनं उगवलाय. कसं काय माहिती आज पाया पडला तू आत्ता माझ्या? सूर्यात पूर्वेकडनं उगवलाय. तुम्ही काय बोलता तुमच्या डोळ्यांचं? काय डोळ्यांचं? डोळे आज बरे आहेत माझ्या. काल तुम्ही रडत होता. धूळ गेली होती ना, गाडीवर गेलो होतो ना, त्याच्यामुळे त्रास झाला भरपूर. आणि रात्री झोपले नाही. 12 वाजता झोपले आणि सकाळी 4 वाजता उठले. मग झोप पण नाही झाली. समजलं? नाही समजलं. नाही समजू दे. काय आता काम करताय? काय करताय? टाइमपास करते, कामं नाहीत ना माझ्याकडे काय. मग जस्ट तसंच पाणी टाकते त्या भांड्यांमध्ये आणि पाण्यात खेळते. चांगलं चांगलं, खेळा खेळा, मजा करा. लाईफ एकदाच भेटते, मजा करून या. टाइमपास करा, काम करा, सगळं करा. आणि तुम्ही आज मुंबईला गेलेलात मला घरात इतकं लागून. माझ्या कामासाठी. आणि आता मी नेहमी जाणार आहे आठवड्यात. घरात बसून कामं होत नाही. घरात बसलं की भांडी घासा, पसारा आवरा, हेच कामं असतात. त्याच्यापेक्षा आपलं बाहेर जाऊन आपलं काम करून यायचं. असं वाटतं तुम्हाला मित्रांनो, आम्ही कामं वाढवत असतो. हे मम्मीचे बोलायचे काय, मम्मी काय पण बोलते, ऐकायचं नाही मम्मीचं. आता मी बसतो घरात एकदा अभ्यासाला. दवाखान्यात जायचं होतं, जाऊन आलो. आता गोळी खाल्ली आहे, बरं वाटत होतं ना, ताप वगैरे आणि पाय वगैरे पण दुखत होते, दुपारलं तर. स्वतः गोळी वगैरे खाल्ली आहे. तर अभ्यासाला बसतो परत एकदा, कारण की आज क्लासमध्ये होती टेस्ट. सो मी आज क्लासमध्ये टेस्ट अटेंड नाही करू शकलो. पण माझ्या घरच्या गुरुकडं आता मी टेस्ट घेणार आहे. की जी टेस्ट मी क्लासमध्ये देणार होतो ती टेस्ट मी आज माझ्या घरातल्या गुरुकडे देतोय. काय
टेस्ट क्लासमध्ये दे ना टेस्ट मग, वाजलेत बघ किती. 7:30ला होती टेस्ट आमची. मग घे करून आप, चल बस. बसतोय किती ना आता. वाजलेत? 5 मिनिटं आहे अजून. हा, अभ्यास कर, रिव्हिजन करून घे. येस तर मित्रांनो, आता पटकन मी ती टेस्ट घरी देतो. उद्या क्लासमध्ये गेल्यावर पण ती टेस्ट देईन मी रिटर्न. डबल प्रॅक्टिस. सो आता पटकन अभ्यासाला बसतो. तुम्हाला अभ्यास झाल्यावर भेटतो. ओके तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग आहे. टेक केअर, बाय बाय, सी यू, गुड नाईट.